ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विश्व हिंदू परिषद नाशिक जिल्हा संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा आरोग्यदूत सेवेकरी प्रमाणपत्र वितरण सोहळा 3 जुलैला अखिल ब्राह्मण संस्था कार्यालय महात्मानगर नाशिक येथे संपन्न झाला. आषाढी एकादशी निमित्त पायी वारी जाणाऱ्या भाविकांची आरोग्य तपासण्या मोफत करत वारकऱ्यांची काळजी घेण्यात आली. विश्व हिंदू परिषद सामाजिक धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग असतो. विश्व हिंदू परिषद नाशिक जिल्हा संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा आरोग्यदूत सेवेकरी प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि एकात्मता मंत्र विजय मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. एक संस्कृती अमरा पुली जोडू जीवन धारेशी कालगतीच्या चक्रावरती पर्व नव्हे ते कोरूया. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्री एकनाथ शेटे, श्री मकरंद धर्माधिकारी, श्री हेरंब गोविलकर, श्री श्याम घरोटे, श्री अनिल चांदवडकर, श्री विसज लोमटे, श्री बाळासाहेब देशपांडे, श्री योगेश बहाळकर, श्री देविदास वारुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांचा सत्कार यावेळी संपन्न झाला. आयुर्वेद सेवा संघ, सबस्पेशलिटी कॉलेज, वसंत पवार कॉलेज, केबीएस डेंटल कॉलेज इथले विद्यार्थी होते. जवळपास 70 विद्यार्थी आमचे नाशिकमधून वारी सेवेला गेले होते. त्यात महत्त्वाचं असं की यांची रोजची वारी सेवा बघून रोजचा आमचा अपडेट असायचा सेवा टीमला की हे विद्यार्थी तिथे गेले. तर त्या दृष्टीने आम्हाला GSC जळगावचे 10 विद्यार्थी, त्यानंतर ADLP कॉलेज शिरपूर होमिओपॅथीचे जवळपास 15 विद्यार्थी वारीच्या सेवेसाठी स्वखर्चाने विद्यार्थी इथपर्यंत पोहोचलेले होते. खरंच विठुरायाची कृपा की मी माझ्या हातून सेवा करते. मला इतके चांगले लोक माझ्या आयुष्यात भेटत आहेत. खरंच त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती आहे असं वाटते. आम्ही बाबळेश्वरला पोहोचलो. तिथं गेलो तर बघितलं कॅम्प ऑलरेडी लागलेला होता. आम्हाला आमची कामं सोपवली आणि तिथून पुढं मग मी चरणसेवेसाठी मी गेले आणि तेवढ्यात एक आजी आल्या आणि म्हणे की बाई ते पाय दुखत आहे गं, गोळ्या आले पायाला, दाखवून देतीस का? म्हणजे हो आजी बसा ना. आणि त्यांच्या पाया लागले. आणि जेव्हा आपण आजी आजोबांना बघतो तर सुरुवातीला फक्त असं विचार करायचे की कुठून आहे, कुठून आला, किती वारी आहे. आणि ते जी बोलायला सुरू करायचे की इतकं मस्त की त्यांना असं बोलतच राहावं असं वाटायचं. आणि खरंच त्यांना बहुतेक कोणी ऐकून घेणारं नव्हतं म्हणून त्यांना असं वाटत होतं की कुणाला सांगावं कुणाला नाही. वारीचा अनुभव असं सांगायचं झाला की पदोपदी आम्हाला जी वारकऱ्यांची आम्ही सेवा केली तर प्रत्येक वारकऱ्यांनी एक गोष्ट सांगितली, तुम्ही जी सेवा करताय आमची पुण्य तुम्ही घेताय म्हणून की जी वारीला आम्ही जातोय, पंढरपूरचं दर्शन आम्ही घेतोय, पण तुम्ही जी इथे सेवा करताय पुण्य तुम्हाला इथेच लाभते म्हणून. खरं सांगायचं झालं तर हा माझा प्रथमच अनुभव होता वारी सेवेचा. वारी सेवेमध्ये अनेक वारकऱ्यांना भेटलं. काहींची पहिली वारी होती तर काहींची 17वी 18वी वारी होती. बघायला गेलं तर प्रत्येकजण हा एका निष्ठेने आणि प्रेमेपोटीच देवाच्या दर्शनासाठी जातो. वारी सेवेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी, परिचारकांनी आम्हाला सहकार्य केले तिथे. खरं म्हटलं तर आम्ही सर्व एक अनुभव घेण्यासाठी तिथे गेलो होतो, कारण की माझा प्रथमच अनुभव होता वारी सेवेचा. प्रत्येक वारकऱ्यांनी जी शिकवण दिली आम्हाला की वारी ही फक्त चालण्यासाठी किंवा देवाच्या पंढरपूरला इच्छा जाण्यासाठी किंवा वारकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये एक वारकरी शब्द म्हणून जाण्यासाठी नाही, ते एक निष्ठा, प्रेम आणि देवाच्या आपुलकीसाठी, देवाच्या सद्भावनेसाठी आणि देवाचं आत्मस्मरण, चिंतस्मरण करण्यासाठी आपण जात आहोत. खरं तर एक आध्यात्मिकदृष्ट्या आमच्या आयुर्वेदामध्ये सांगतात की आध्यात्मिक गुण जे आहेत 6 सुख, दुःख, इच्छा, द्वेष याचं खरं तर आम्हाला तिथे वारी सेवेमध्ये अनुभवायला भेटतं. कारण सुख जे लाभलं आम्हाला ते खूपच अविस्मरणीय आणि अद्भुत असा हे होता, अनुभव होता. आम्हाला ते वारीला म्हणजे घेऊन जाणारे येणारे आणि शांत म्हणजे आता बसमध्ये जायचं म्हटल्यानंतर गर्दी वगैरे रस्त्याने खूप असते. ते आमचे वाहन चालक उत्तमराव वायचळे
आणि त्यांचे सहकारी रवी मुकणे यांनी आम्हाला व्यवस्थित असं पोहोचण्याचं काम केलं आणि परत आणण्याचं पण काम केलं. तसेच या वार्डमध्ये 10 लोक असतात, परंतु डॉक्टरही आपले वेळोवेळी बदलत असतात. आणि यावर्षी नवीनच आपल्या टीममध्ये सामील झाली शेवांगोर टीम म्हणून. त्यांनी सुद्धा खूप मोठा प्रयत्न केलं आणि म्हणून आपल्याला एवढं शक्य झालं. आणि सर्वांनी अगदी एकोप्यानं एक दिलानं सर्वांनी काम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आपल्याला ते शक्य झालं. विश्व हिंदू परिषदेने गेले 14 वर्षापासून निवृत्तीनाथांच्या यात्रेबरोबर पालखीबरोबर सेवा देण्याचं काम केलेलं आहे, ठरवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे त्या यात्रेबरोबर वैद्यकीय सेवा दिली जाते. ॲम्ब्युलन्स त्याबरोबर असतात, काही डॉक्टर त्याच्याबरोबर पूर्ण वेळ असतात. 14 वर्ष पालखी सोहळ्याला आरोग्य सेवा देत आहेत. या वर्षी 20,000हून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवेत सहभाग देत लाभ घेतला. 10 जूनला वटपौर्णिमेपासून 26 दिवस आरोग्य सेवा देण्यात आली. आरोग्य सेवेत 3 मुख्य, 3 डॉक्टर, 6 परिचारिका, स्वयंसेवक उपलब्ध होते. विश्व हिंदू परिषद नाशिक जिल्हा यांच्या वतीनं आरोग्य दूत सेवेकरींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. देणगीदार कुर्तकोटी शंकराचार्य न्यास नाशिक, PP लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज महायोगी ट्रस्ट, श्री प्रमोद कुलकर्णी, श्री सुनील खिवसरा, डॉक्टर किरण बकरे, श्री बाळासाहेब पालवे, नाशिक पालवे पेस्ट कंट्रोल, श्वास फाउंडेशन नाशिक, श्री वसौ विशाल शिरसाट, रंगनाथ किसनराव करंजकर भगूर, श्री बालाजी सोशल फाउंडेशन नाशिक रोड, सेवांकुर भारत, डॉक्टर धनंजय देशमुख, डॉक्टर सचिन देवरे, डॉक्टर सौ वैदेही मुंगी, डॉक्टर आदित्य बोंदर, डॉक्टर ज्ञानेश्वर कमोद ओझर, डॉक्टर निलय तोरसकर नाशिक परिचारिका, डॉक्टर आशालता कोमावत नाशिक स्वयंसेवक, अरविंद ब्राह्मणकर, शिवाजी बोरुडे, सुनील जोशी, मनोहर रहाणे, उत्तम वायचळे, स्वी मुकणे, श्रीरामपूर प्रतिनिधी श्री श्रीपाद कुलकर्णी आदी सेवेकरी यांचा यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डॉक्टर नंदन यांनी आभार महेश खालकर यांनी मानले. निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर विश्व हिंदू परिषद गेले 14 वर्ष आरोग्य सेवा देत असते. यावर्षी जवळजवळ 19 ते 20 हजार वारकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. आपल्या वारीचं वैशिष्ट्य आहे, आरोग्य वारीचं वैशिष्ट्य असं आहे की आपण ह्या वारकऱ्यांना सलाईन देण्यापर्यंत आरोग्य सेवा देतो. यावर्षी जवळजवळ 261 वारकऱ्यांना सलाईनची आवश्यकता लागली. त्याचबरोबर 1000च्या वर वारकऱ्यांना इंजेक्शन द्यावे लागले. आणि ही जी सगळी सेवा आहे ही निष्काम भावनेने विश्व हिंदू परिषद करते आणि त्यामुळे ह्या वारकऱ्यांना त्याचा लाभ होतो. वारकऱ्यांची सेवा हीच आपल्या पंढरपूरच्या विठ्ठलाची सेवा आहे अशी मानून हे सर्व आमचे सेवेकरी सेवा देत असतात.